नमस्कार मैत्रिणींनो, आज मी आहे ना केक शॉपमध्ये भेटतात त्या पद्धतीने मी डोनट बनवणार आहे। सगळ्यात पहिले तर दूध घेतलेलं आहे, कोमट दूध घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 चम्मच साखर टाकलेली आहे, त्याला साईडला ठेवलेलं आहे मिक्स करून। आणि आता इथे 400 ग्राम मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलेलं आहे, ईस्ट टाकलेला आहे, इन्स्टंट ईस्ट टाकलेला आहे। आणि आपण जे दूध ठेवलं होतं ना साईडला मिक्स करून, ते थोडं थोडं दूध टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता मला आहे ना दूध तेवढं लागून थोडंसं पाणी पण लागलं होतं, तर आता आहे ना याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। एकदम म्हणजे त्याला आहे ना चिंगमसारखं असं स्ट्रेट झालं पाहिजे पीठ, त्या पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे। मी एक 15-20 मिनटं आहे ना पिठाला मळून घेतलं होतं आणि नंतर आहे ना त्याला आहे ना थोडं बटर टाकून, एक 50 ग्राम बटर टाकून परत एकदा त्याला 10 मिनटं मळून घेतलं। मळून झाल्यानंतर त्याचा मस्त असा एकदम असं बंद गोळा, असा व्यवस्थित गोल आकाराचा गोळा बनवून त्याला एका बाउलमध्ये ठेवून दिलं होतं। तर आपल्याला तो बाउलमध्ये गोळा आहे ना आता व्यवस्थित बटर लावून आहे ना बाउलमध्ये गोळा ठेवायचा आहे। तर 1 तासभर तरी आपल्याला त्या म्हणजे गोळा ठेवून द्यायचा आहे। आणि त्याला बघा तो पिठाचा गोळा आहे ना डबल झालेला, मस्त असं पीठ असं वरती फुललं होतं। आणि नंतर मग त्याला काढलं आणि ना त्याचे असे छोटे छोटे गोळे बनवून घेतले डोनटच्या आकाराचे। तर इथं माझे 400 ग्राम मैद्याने आहे ना 12 डोनट झाले होते। आपण हे बाहेर घ्यायला गेलं तर 1000-2000 आरामात लागतात, त्यापेक्षा आपण थोड्याशा साहित्याने आपण घरी बनवून मुलांना आरामात खायला देऊ शकतो। त्याचे एकच्या बदली 2-3 तरी ते लोक खाऊ शकतात। तर बघा मी इथे गोळे बनवलेले आहेत आणि त्याला परत मी 1 तासभर मी साईडला ठेवून दिलं होतं। तर तासभरानंतर मी खोलून बघितलं तर त्याचे डबल आकार झाला होता। नंतर आहे ना त्याला एक नोझलच्या साहाय्याने मी असं मधून डोनटचा आकार देऊन त्याला तेलामध्ये फ्राय करून घेतले होते। तर पाहू शकता असा आकार द्यायचा आहे। तर इथं आहे ना स्लो गॅसवरती तेल ठेवलं होतं, तेलामध्ये एक एक करून असं डोनट मी सगळे टाकलेले तुम्ही पाहू शकता। हे डोनट बाहेर जशी मिळतात त्या पद्धतीने डोनट झाले होते। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ नाही समजला तर मी मोठा व्हिडिओ टाकलेला आहे, तर मोठा व्हिडिओ तुम्ही बघू शकता। तर बघा किती छान असे डोनट झालेत, पाहूनच असं वाटते की बाहेर जसे मिळतात त्या पद्धतीने डोनट झाले होते। खायला पण तेवढेच टेस्टी झाले होते। आता इथं मी चॉकलेट मेल्ट केलेलं आहे आणि चॉकलेट मेल्ट करून चॉकलेटमध्ये डिप करून तुम्हाला सर्व करून दाखवणार आहे। आणि इथं बघा पाहू शकता किती सुंदर असं दिसतंय। आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटलं ते। चला तर मग या तुम्ही पण खायला आणि तुम्ही पण बनवून द्या तुमच्या मुलांना। मस्त असं खूपच छान झालेलं आहे। चला तर मग बाय।